त्यानंतर खेळपट्टीवरती टॉस केला जाईल या मॅचचा आणि सामना इथे 4 षटकांचा असेल. पहा सामना 4 षटकांचा असेल. 5 ओव्हर. ओके 5 ओव्हरची मॅच असेल. अगदी 4 गोलंदाज या ठिकाणी वापरले जातील. पहा जबरदस्त 40+ मास्टर एका बाजूला खालापूर आदिवासी रॉयल्स आणि त्यांच्या समोर कर्जत आदिवासी वॉरियर्स 40+ मास्टर हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. अगदी पाहिलं तर दिग्गज 11 खेळाडू एका संघामध्ये पाहायला मिळतात आणि त्यानंतर समोरच्या टीम मध्ये देखील अगदी 11 खेळाडू अगदी जबरदस्त पाहायला मिळतील. आणि त्यानंतर पाहता इथनं वनवे संघाचं मॅन ऑफ द मॅच कोण असेल ते फक्त आम्हाला कळवा. सुधीर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि खेळपट्टीवरती टॉस केला जाईल. खेळपट्टीवरती टॉस केला जाईल. तर खेळपट्टीवरती टॉस केला जाईल. हा एका बाजूला आपण पाहता खालापूर आदिवासी रॉयल्स आणि त्यांच्या अगेन्स्ट कर्जत आदिवासी वॉरियर्स यांच्यामध्ये ही लढत पाहायला मिळेल. 40+ मास्टर अगदी इथे संधी दिली गेली. आपण पाहू शकाल सोंडाई माता चषक 2025 पर्व यायचा टीम मेंटर आपण देखील दोन्ही संघाचे तर मेंटॉर उत्तम पादीर सर आपण यायचा. उत्तम पादीर सर या टीम मेंटॉर कर्जत. इथे टॉस केला जाईल. आणि दोन्ही संघाचे कर्णधार आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी सोमनाथ वाघमारे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. आणि टॉस तर इथं दोन्ही संघ या ठिकाणी कर्णधार आपल्याला पाहायला मिळते. कर्जत 11 पहा टॉस आपल्या बाजूने आला. पहिल्यांदा डिसिजन काय असेल? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. ओके आपण देखील या खालापूर 11 अगदी क्षेत्ररक्षण स्वीकारलं. आणि 5 षटकांची मॅच धावा किती जमवल्या जातील? आमच्याकडे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच पारितोषिक इथून दिलं जाईल. सन्माननीय उत्तमजी पादी सर अगदी एक चांगला आवाज समालोचनामधील आणि त्यांच्या शुभ हस्ते इथे मात्र हा मॅन ऑफ द मॅच किताब दिलं जातं. अप्रतिम खेळी साकारली. अगदी पाहिलं तर सुधीरनं वर्मे संघ विश ऑल द बेस्ट पुढच्या वाटचालीसाठी आणि गोड गोड शुभेच्छा देऊयात ते म्हणजेच सारंग टीमला. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये 40+ मास्टरचा सामना पाहायला मिळतो. आणि इथं मात्र आपण पाहू शकाल तर आमच्या सोबत जोडले जातील आजच्या रात्रीमध्ये 40+ मॅचची पहिली इनिंग आमच्यासोबत सन्माननीय सुरेशजी कवारी सर यांचा आवाज या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळेल. एक गोड आवाज, एक बुलंद आवाज. यावेळी मात्र सुरेशजी कवारी सर. हॅलो थँक्यू प्रवीण वाघे सर आणि सचिन जाधव सर. अगदी विचार केला तर खूप चांगले समालोचक आणि विचार केला तर मित्रांनो या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर खालापूर तालुक्यामध्ये
पहिल्यांदा माझ्या हातामध्ये मायक्रोफोन मी पाहतोय आणि त्याचं वैशिष्ट्य कारण म्हणजे अगदी विचार केला तर या स्पर्धेचे मुख्य आयोजकाचा विचार केला तर संजय दादा असतील आणि अगदी विचार केला तर संजय दादा असतील आणि अजून एक ह्या व्यक्ती नाव तर इतकं माहीत नाहीये परंतु येस असू द्या. दोन्ही टीम 12th मॅन 40+ मास्टर विनंती असेल आपला 12th मॅन पाहिजे कारण की ही नावं महत्वाची आहेत. 40+ मास्टर एका बाजूला आपण पाहिलं तर कर्जत आदिवासी वॉरियर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट खालापूर आदिवासी रॉयल्स. बिग फाईट मॅच शो मॅच आपल्याला पाहायला मिळालेल्या स्पर्धेतील आपण जर विचार केला तर अगदी मोस्ट इम्पॉर्टंट सामना. थँक्यू सर. आणि अगदी विचार केला तर खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर मित्रांनो हॅलो हॅलो नक्कीच खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर मित्रांनो मला तरी वाटते आज हा दिवस माझ्यासाठी आनंदाचा आहे कारण खालापूर तालुक्यामध्ये पहिल्यांदा माझ्या हातामध्ये मायक्रोफोन येथे आहे आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे स्वतः आयोजक चीज कामला टीमचे आणि त्याचनंतर आमचे गुरुवर्य उत्तम पाटील साहेब. नक्कीच तर इथनं पाहू शकाल आपण टॉस जिंकला तो म्हणजेच कर्जत आदिवासी वॉरियर्स टीमनं. पहिल्यांदा पाहिलं तर शत्रुघ्न स्वीकारलं तर आता फिल्डिंग करत असताना आपण पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहू शकाल प्रत्येक बॉलरला सुवर्ण संधी असेल. या ठिकाणी विकेट हॅट्रिकसाठी 100 रुपयाचे कॅश प्राईज दिलं जाईल गोलंदाजाला आणि षटकार हॅट्रिकसाठी 100 रुपयाचे कॅश प्राईज कुमार सुजल नितीन पवार यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळेल. गेम स्टार्ट लेट्स प्ले ओ टू कॉम्बॉक्स कैवारी सर. थँक्यू सर. दोन्ही टीमचे 12 प्रतिनिधी. पहिला बॉल इथे चांगला राहिला आणि या पहिल्या बॉलवरती इथे विकेट आणि खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये जल्लोष पाहायला मिळाला आणि त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर मित्रांनो चीज कामला टीमचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करेन नाईट जे सिंकलेमध्ये इथे समालोचन करण्याची वेळ मिळाली संधी मिळाली आणि हॅलो तर त्यानंतर पहा दोन्ही संघ कर्जत आदिवासी वॉरियर्स 40+ आणि त्यानंतर खालापूर आदिवासी रॉयल्स 40+. जो संघ सामना जिंकेल त्याला तब्बल 2000 रुपयाचे कॅश प्राईज या ठिकाणी दिलं जाईल आणि एक चमचमती ट्रॉफी या ठिकाणी दिली जाईल. अगदी पाहता तर ही मॅच अगदी मानाची आणि सन्मानाची आहे. थँक्यू सर. अगदी ही मॅच विचार केला तर महत्वाची. त्यापूर्वी महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना पाणवंदन देऊन आपण सामन्याला सुरुवात करूया. जर म्हटलं गेलं ना तर ज्या वेळेस इलेक्शन होतं त्यावेळेस मात्र हे 2 तालुके एकत्र असतं आणि ज्या वेळेस स्पर्धा होत आहेत त्यावेळेस मात्र हे 2 तालुके वेगळं होतं आणि त्याच 2 तालुक्यामध्ये ही मानाची मॅच आपण पाहतोय. अगदी शो मॅच परंतु मॅच चांगली पाहायला मिळेल. यस पहा इथं मात्र पाहू शकाल सन्माननीय नितीन पवार बिरसा ब्रिगेडचे आपण पाहिलं तर अध्यक्षात आणि त्यांच्याकडनं या ठिकाणी चौकार हॅट्रिकसाठी षटकार हॅट्रिकसाठी फक्त चौकार हॅट्रिकसाठी पाहिलं तर इथनं 500 रुपयाचे कॅश प्राईज दिलं जाईल. ते म्हणजेच संतोष पवार फलंदाजी करत असताना आपण पाहू शकाल आणि विकेट हॅट्रिकसाठी 1000चे कॅश प्राईज दिले जाईल मनोज झोरे यांच्याकडनं. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू सर. अगदी विचार केला तर इथे चांगला बॉल राहिला आणि या बॉलवरती अगदी 2 धाबा पाहायला मिळाल्या थोडंसं आणि तितकी चांगली रंजबी विकेट देखील पाहायला मिळाली आणि धाबा फलकावरती जोडल्या जातील 3 धाबा. मॅच महत्वाची. एका साईडला कर्जत तालुका तर दुसऱ्या साईडला खालापूर तालुका. हा सामना चांगला राहील. मॅच महत्वाची मित्रांनो. अगदी जरी सो मॅच असली तरी या मॅचचा जसं आगमन झालं ना तसं मात्र प्रेक्षकांना देखील एक नवीन ऊर्जा त्यांच्या मनामध्ये पाहायला मिळाली. फटाक्याच्या आतिषबाजीने
मैदानामध्ये या 2 तालुक्यामध्ये या आणि या किरण पवार या फलंदाजाने षटकार एक ठोकला तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. काय सांगायचं आहे बॅटमन, या किडण्या फेल करायचा रोग आहे का नको झाली तिथं रा. एक षटकार ठोकला तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज फक्त किरण पवार साठी. लक्ष असू द्या. अगदी विचार केला तर काय सांगा 5,000 काय तुम्हाला कमी वाटतं का. बॉलर बॅटमन का कॉम्प्रोमाइज करना 2,500 वाटून घ्याल का. काय सांगायचा मॅच तेवढीच भारी नाही पारितोषिक तेवढाच भारी. इथे फटका फसलाय अगदी क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि इथे कॅच टिपलाय. जल्लोष मैदानाच्या आतमध्ये पाहतोय कर्जतकरांचा आणि विकेट क्रमांक लागला जातो इथे दुसरा खालापूर टीमला. मॅच महत्वाची मित्रांनो. अगदी विचार केला तर ना तर ही मॅच जरी मॅच असली ना तरी दोन्ही तालुक्याचे खेळाडूंना या मॅच मध्ये जीव गुंतवलाय. आणि त्याच पूर्वी विचार केला तर 5,000 रुपयाचे कॅश प्राइज देखील एक षटकारा माग्या. साहेब तुम्ही कोण आहेत मी ओळखत नाही या. कॅश प्राइज आम्हापर्यंत जमा करा आणि जर त्याने षटकार मारला तर आम्ही कुठून द्यायचं. त्याच दरम्यान आपण फलंदाजी करत असताना पाहता माधवजी पिरगड असतील त्यानंतर किरण पवार दोन्ही फलंदाजांसाठी इथं मात्र सुवर्ण संधी असेल. आमचे इथं आपण पाहू शकाल तर उत्तमजी पाटील सर यांच्याकडनं अगदी षटकारासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल. दोन्ही फलंदाजाला सुवर्ण संधी असेल. आणि पाहता आपण विकेट हॅट्रिक त्यानंतर पाहिलं तर विकेट हॅट्रिकसाठी आपण पाहू शकाल आमचे मनोजजी झोरे यांच्याकडनं 1,000चा कॅश प्राइज दिला जाईल. ओव्हर टू कॉम्बॉक्स अगदी पाहता अटीतटीची लढत मानाची आणि सन्मानाची लढत पाहायला मिळेल. खालापूर आदिवासी रॉयल्स आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर इथनं कर्जत आदिवासी वॉरियर्स जबरदस्त बिग बॅटल इथनं रंगेल. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल तर विचार केला आयोजनाचा तर पाहता मानाची सन्मानाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सर. आणि इथे दुसऱ्या षटकामध्ये पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती एक मोठी विकेट. गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतोय धनंजय हा गोलंदाज. पहिल्या बॉलवरती एक महत्वाची विकेट आणि त्या पहिल्या बॉलवरती महत्वाची विकेट पाहायला मिळाली. फलंदाज किरण पवार बॅक टू डग आउट. अगदी विचार केला तर डीजे ऑपरेटर विनंती करेन थोडासा बेस करा माझ्या मॅच साठी. चांगला बॉल क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि अगदी खराब पाहायला क्षेत्ररक्षण मिळालं तिथे. अगदी पॉइंट मध्ये खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं नाही. एका खराब क्षेत्ररक्षणामुळे एक धाव पाहायला मिळाले. 6 धाव फलकावरती. अगदी मॅच चांगली पाहायला मिळेल मित्रांनो. जर या मॅचचा विचार केला तर कर्जतकर कुठेतरी हवे ठरतायत खालापूरकरच्या विरोधात. इथे लीड इन एज आणि अगदी विचार केला तर धाव वे बाबा. हा धर 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 धर. काय झालं आणि काय ना नको झाली तिथं रा. काय सांगायचं काय झालं आता. काय ही मॅच कशी आहे सांगू का. गुडघ्याच्या वाट्या पार झिजून गेल्या आणि ती मॅच एका साईडला कर्जत तर दुसऱ्या साईडला आपण पाहतोय खालापूर. असा साबळा जरूर आपण पाहतोय. कोणी यस अडिया विचार केला तर गोलंदाजाचं देखील साठी एक ऑफर आली. 30 स्टंप जर पाडले 1,000 रुपयाचं कॅश प्राइज. सर आपलं नाव
मनोज झोरे या सरांकडनं. सर आपण प्राइज लावले जरूर, परंतु गोलंदाज त्या 3 डम पाडले जातील का? परंतु गोलंदाजाचा विचार केला तर गोलंदाज एक जुना जनता गोलंदाज आहे. अगदी क्रिकेटचाही अनुभव असेल आणि काही गोष्टीचा अनुभव भरपूर असेल या खेळाडूंकडे. कारण विचार केला तर दोन्ही टीमचा विचार केला तर मित्रांनो चांगल्या दोन्ही टीम, परंतु कुठेतरी विचार केला ना तर कर्जतकर कुठेतरी हवी ठरतायत. ओ यावेळेस अजून एक चांगला बॉल. कारण विचार केला तर मी स्वतः देखील कर्जतकर आहे, उत्तम पादेर देखील स्वतः कर्जतकर आहेत. कारण खालापूर तालुक्यामध्ये आज पहिल्यांदा माझ्या हातामध्ये मायक्रोफोन जोडले, ते म्हणजेच स्वतः आयोजक शीच कांबळे टीमचे खूप चांगले आयोजक, त्याच्यानंतर उत्तम पादीर सर देखील असतील. ओ इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न, संपर्क नाही आणि इथे बघता बघता षटक संपलाय. 2 षटकाचा खेळ संपलाय. धाबा धाव फलकावरती आपण पाहतोय 12 धाबा. आणि अगदी विचार केला, चला स्पीड अप ठेवा. तर त्यानंतर कुमार वेदांत वाघमारे आपण लगेच इकडे व्यासपीठावरती. आपले पप्पा इथे आपल्याला बोलवत आहेत. वेदांत वाघमारे या, बिलवले गावचा कुमार वेदांत वाघमारे आपल्याला इथे बोलवलं जातं. आपण यायचं. अगदी पाहिलं तर मॅच मध्ये आपण पाहता तर अगदी अटीतटीची लढत, जबरदस्त फटकेबाजी करावी लागतील. इथं आपण पाहता महादेवची पिरकट त्यांचा संघ आपण पाहिला, गावदेवी नानुली संघ अगदी 5व्यांदा क्वालिफाय झाला इथे या मैदानावरती. अप्रतिम मोठी गोष्ट आहे मित्रांनो. कालची रात्र मोस्ट इम्पॉर्टंट होती. शेवटची लढत आपण पाहिली तर ती म्हणजेच नानुली वर्सेस रानसाई खोंड्याची वाडी संघ, आणि त्या आपण जर पाहिलं तर त्या संघाला अगदी जबरदस्त परास्त केलं. म्हणजे मंगेश झुगरे असेल, मयूर झुगरे या जोडीनं अशी गोलंदाजी केली ना मैदानावरती, अगदी विचार करायला भाग पडलं ते म्हणजे रानसाई खोंड्याची वाडी टीमला. आणि ते मात्र आपण पाहिलं तर गावदेवी नानुली संघानं पकड मजबूत केली आणि टॉप 6चं तिकीट इथनं कापलं गेलं. ते म्हणजेच आपण पाहू शकाल महादेवची पिरकट सर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. जाऊया पुन्हा एकदा या षटकाच्या अगदी ही वाटचाल आपल्याला पाहायला मिळेल आवाजामध्ये आमचे कैवारी सर. थँक्यू प्रवीण. निश्चितच आपण पाहतोय 40+ मॅच या मैदानामध्ये 5 ओव्हरचा सामना आपण पाहतोय. आणि सुरेश जी केवारी साहेब, गोलंदाज वसंत, ज्या वसंतनं 2002 पासून ज्या आज तागायत डोणेवाडी संघाचं नाव, म्हणजे कर्जत तालुक्यामध्ये जर का विचार केला ना तर सुरुवातीला प्रवीण 5-6 खेळाडू होते. एक सचिन पवार असेल, धनंजय पवार असेल, त्यानंतर सोमनाथ आणि वसंत, ही एक 4 जणांची खेळ होती. हा चेंडू चांगला आहे मात्र हलक्या हाताने कट करण्यात. आणि किरण पवार जो स्ट्रायकर एंडला फलंदाज आहे, त्या किरण पवारनं स्वतःच्या गावाचं नाव, मारुती वाघमारे भिलवले गावचा हा खेळाडू आपण पाहतोय. भिलवले गावाच्या आत्ताही भिलवलेच्या टीममधून खेळतोय. खूप चांगला प्लेयर आहे मारुती वाघमारे. तर वसंत पवार गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू चांगला आहे, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी शॉट थर्डमॅन, तर क्षेत्ररक्षकानं बॉल कलेक्ट केलाय आणि फलंदाज बाद होतोय तो मारुती वाघमारे. डीजे निश्चितच आपण मुकुंद यावेळेस फलंदाजीसाठी जातोय. पण कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेनुसार जयंती झाली आणि ती जयंती संपूर्ण जगामध्ये साजरी केली गेली. काल आपण आयोजकांनी या ठिकाणी महाआरती शिवाजी महाराजांची घेतली गेली. हा चेंडू चांगला आहे, जबरदस्त फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये येतोय. वन बाउन्स कलेक्ट केला जाणार. चेंडूची उचल फेक चांगली होते मात्र फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये थर्ड अंपायर कडे रेफर केलं जातंय.
रनआउटसाठी या ठिकाणी रेफर केलं जातं. मात्र निश्चितच आपण चांगली या ठिकाणी रणनीती पाहतोय. कर्जत आणि खालापूर 40+ मेंबर या ठिकाणी खेळतात. बरेचसे कर्जतचे चांगले चांगले प्लेयर जे 40+ झालेत, पण आज काही व्यावसायिक कारणास्तव ते उपस्थित नाही आहेत. त्यानंतर आपण खालापूरचा विचार केला. खालापूर संघाकडे सुद्धा बरेचसे चांगले खेळाडू आहेत, मात्र त्यांना या स्पर्धेमध्ये एकदम क्लोज आहे ना राहुल, एकदम क्लोज आहे. अरुण सर, आपण मॅच खेळताय त्यामुळे नियमांचं पालन करा. 40+ असेल पण नियम सारखे आहेत, नियमात बदल होणार नाही, कारण हे यंगस्टर्स आहेत आणि चिंचखांबळेचे आयोजक. येस, ओव्हरटी आउट. आउट बाद घोषित केलाय. फलंदाज बाद होतोय. आज मैदानामध्ये नवीन फलंदाज पाहायला मिळतो. अगदी पाहिलं तर माडप गावातील रायझिंग स्टार एकेकाळी आपण पाहिलं तर क्रिकेटचा हंगाम ज्याने गाजवून सोडला, तर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतो नवीन फलंदाज राम नाईक. आपण पाहिलं तर 2002चा हंगाम असेल, तिथपासून जे क्रिकेटची क्रेज होती त्यामध्ये आपण पाहिलं तर अगदी विस्फोटक खेळी साकारत असताना आज त्यांना पुन्हा एकदा संधी दिली गेली आहे सोंडाई माता चषकामध्ये. त्या संधीचा आता सुवर्ण आपण पाहिलं तर सुवर्ण संधीचा त्यांना मात्र या ठिकाणी सोनं करावं लागेल. ओव्हर टू कॉम्बॉक्स. निश्चितच सुवर्ण संधी आहे, संधीचं सोनं करणार. हा चेंडू चांगला आहे. बघा क्रिकेटचं वादक सौंदर्य दाखवलं. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडू भिरकावला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, चेंडूची उचलफेक करणार. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते आणि या एका धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा होता. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा. 3 षटकांचा खेळ संपला, 16 धावा धावफलकावरती आल्यात. आणि आपण पाहतोय प्रवीण सोंडाई माता क्रिकेट संघ चिंचखांबला यांनी जे स्वागत केलं ना या 40+ मेंबर्सचं, निश्चितच एक सन्मान असतो. आपण पाहिलं असेल की आपल्या सिनियर्सला दिलेला सन्मान, कारण हेच खेळाडू आहेत, यांना पाहून इतर आदिवासी समाजातील खेळाडू प्रोत्साहित झाले आणि ते क्रिकेट खेळायला लागले. सोहेल धार पवार सारखा आपला एक आदिवासी खेळाडू जो इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमध्ये फॉर्म भरला होता, मेन टीममध्ये सिलेक्शन न होता ट्रेनिंग सेशनला त्याचं सिलेक्शन झालं होतं आणि इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमध्ये ट्रेनिंग सेशनला सिलेक्शन होणं हे सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. तो सोहेल धार पवार आपल्या खालापूर नगरीतला आणि गावदेवी गावठाणचा रेग्युलर प्लेअर आपण पाहतो. तो सोहेल धार पवारला इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमध्ये त्याची ट्रेनिंग सेशनला सिलेक्शन झालं होतं. का तर याच यंगस्टर्सनं संधी दिली, यांनी संधी दिली, त्यामुळे हा चेंडू जबरदस्त फटका डीप स्क्वेअर लेग सीमा रेषे पलीकडे आलेला वन बाउन्स चौकार, दर्जेदार फटका. डीजे पवार, DN पवार क्षेत्ररक्षण करतायत. मी या खेळाडूला गेली 20 वर्ष पाहतोय क्रिकेटमध्ये, पण जे नवचैतन्य खेळाडूकडे आहे, तरुणांना प्रोत्साहन देणार, मात्र यावेळेस 3 धावा पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 3 धावेच्या बरोबरीने एकूण धावसंख्या धावफलकावरती होतीये 23 धावा. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आणि खरं तर प्रवीण, एक सगळ्यात मोठी गोष्ट आपल्या या समाजासाठी अभिमानास्पद की 23 तारखेला भारत पाकिस्तान विरुद्ध जी मॅच होते, त्या मॅचमध्ये मुरबाड या शहरातून बिलॉंग करणारा आपला योगेश वाघ, जो भारत पाकिस्तानची लाईव्ह कॉमेंट्री स्टार प्रवाह या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे आणि कुणाल दाते सर यांच्या समवेत कॉमेंट्री आपण पाहणार आहोत. ही एक सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट आहे आपली. हा चेंडू माधवनं चांगला भिरकावलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, चेंडूची उचलफेक करणार, तोपर्यंत एक धाव सहज पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय चांगली खेळी आपण पाहतोय. महादेव पिरकड चांगले क्षेत्ररक्षक आहेत, चांगले फलंदाज आहेत, तितकेच चांगले गोलंदाज आहेत.
आणि तितकेच चांगली राजकीय व्यक्तिमत्व आहे, कारण या माणसाने सलग ग्रामपंचायत चौकमध्ये विजयाची हॅट्रिक केलेली आहे. सतत 15 वर्ष आपण पाहतोय ते ग्रामपंचायत सदस्य आहेत. हा चेंडू चांगला आहे, लेग स्टिकवर येतोय, पंचांचा नो बॉलचा इशारा. अव्वंतर धाव मिळतीये, अव्वंतर धावेने धावसंख्येवर धावफलकावरती धावा आल्यात 25 धावा. फ्री हिट. महादेव पिरकर स्ट्रायकर एंडला फलंदाज राम नाईक, मॅन फ्रॉम माडप. माडप गावाला ज्यांनी क्रिकेटमध्ये उतरवलं, माडपच्या या प्लेअरला क्रिकेटमध्ये उतरवलं ते राम नाईक. यावेळेस हा चांगला चेंडू मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध भिरकावलाय. क्षेत्ररक्षक चेंडूची उचलफेक करणार, तोपर्यंत एक धाव सहज पूर्ण केली गेली आहे. 26 धावा धावफलकावरती आल्यात. चौथं षटक प्रगतीपथावरती 26 धावा. स्ट्रायकर एंडला महादेव पिरकड, मॅन फ्रॉम नानिवली. आणि अतिशय चांगली आपण व्यक्तिमत्व पाहतोय. जितकासा एक दृष्टिकोन होता प्रवीण या समाजाबद्दल, तितका असा दृष्टिकोन त्या पलीकडेही जाऊन चांगलं यश आपण पाहतोय प्राप्त केलंय. हा चेंडू जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईपर्यंत चेंडू मात्र गेलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषे पलीकडे. महादेव पिरकडच्या बॅटमधून नानिवली गावचा ब्रँडेड चौकार. आपला हा समाज आणि या समाजाच्या माध्यमातून बरेचसे चांगले चांगले खेळाडू चांगल्या व्यासपीठावर गेलेत. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला आहे, त्याच रिझन मध्ये आला. महादेव पिरकडच्या बॅट मधून क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि बॅक टू बॅक दुसरा चौकार. तो महादेव पिरकड अतिशय चांगली फलंदाजी यावेळेस महादेवच्या बॅट मधून पाहायला मिळते. धावफलकावरती धावा 34 धावा. आणि आपण पाहिलं असेल 2011 मध्ये सागर हिलम नावाचा एक खेळाडू आपल्या मुरबाड परिसरातून बिलॉंग करत होता, ज्याने रजनी क्रिकेट खेळलाय, रणजी ट्रॉफी खेळला, अंडर-19 इंडियन टीमला त्याने बिलॉंग केलं होतं. तो सागर हिलम सुद्धा आपल्या समाजातला जो मुरबाड परिसरातून होता. बऱ्याचशा खेळाडूंना सागर हिलम माहीत नसेल. यावेळेस आपण पाहतोय 40+ मध्ये थोडंसं चेंजेस आहे आणि ही तुम्हाला सूट आहे, कारण 12 खेळाडू आहेत, त्यामुळे सगळ्यांना संधी मिळावी. फक्त क्षेत्ररक्षणामध्ये बॅटिंगमध्ये संधी मिळणार नाहीये निश्चितच. प्रवीण, मी ज्यावेळेस समालोचनाला सुरुवात केली ना त्यावेळेस DN पवार सर असतील, त्यानंतर आमचे सोमनाथ वाघमारे सर असतील, त्यानंतर दीपक वाघमारे असतील वामडळचे, यांनी आम्हाला वारंवार मार्गदर्शन केलं आणि स्टेज दिले. त्यामुळे आज कदाचित कृष्णा भोरे हा महाराष्ट्रामध्ये ओळखला जाऊ शकतो, ओळखतो तो यांची पुण्याई. आणि त्याचमुळे या व्यासपीठावर आपण पाहतोय या खेळाडूंना दिलेली संधी. हा जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. 1 बाउन्स कलेक्ट करण्याचा प्रयत्न, 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा सहज पूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावेच्या बरोबरीनं धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होतीये 36 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जगदीश. महाराष्ट्र पोलीस खल निग्रणाय आणि सदरक्षणाय. महाराष्ट्र पोलीस जगदीश. यावेळेस हा चेंडू जबरदस्त फटका. फाईन लेग सीमारेषा पारित होते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फक्त आशाभूत नजरेनं पाहतोय आणि चेंडू गेलाय सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. या 4 धावेने धावसंख्येत भर पडते. धावफलकावरती धावा आल्यात 40 धावा. निश्चितच 40 धावा जमवल्या गेल्यात. अतिशय चांगली खेळी या ठिकाणी खालापूर 40+ मेंबर्स यांच्याकडून पाहायला मिळते. हा चेंडू चांगला आहे. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि फळीचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये सफल ठरलाय. आपण पाहतोय टेंबरी गावचे DJ ओनर्स
सुनील पवार या ठिकाणी आलेत. आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये त्यांचा डीजे आपण पाहिला. हा चेंडू क्रिकेटचं मादक सौंदर्य, स्क्वेअर लेग सीमारेषा पारित केली जाते. दर्जेदार षटकार राम नाईकच्या बॅटमधून. तर त्यांचं वय 50 आहे, पण आजही 18 वर्षाच्या खेळाडूला लागेल असं खेळ खेळत होतो. आणि यावेळेस गेलेली पॉईंटच्या मधोमध चेंडू भिरकावला आहे. मिसफील्ड पाहायला मिळते आणि क्षेत्ररक्षकाची जोपर्यंत चेंडू उचलफेक केला जातोय तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण केल्या गेल्या. आणि या 2 धावेच्या बरोबरीनं धावसंख्येत भर पडते. धावफलकावरती धावा आल्यात. 5वं षटक प्रगतीपथावर असताना 48 धावा. खालापूर संघाने चांगली खेळी या ठिकाणी पाहायला मिळते. आमचे गोलंदाज पोलीस आहेत, निश्चितच ड्युटीवर तैनात असताना त्यांना वेळ मिळत नसावा. हा चेंडू जबरदस्त फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, चेंडूची उचलफेक करणार. तोपर्यंत दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद होतोय. राम नाईक नवीन फलंदाजाला सुवर्ण संधी दिली जातीये. मात्र एकूण धावसंख्या धावफलकावरती 49. षटक संपलंय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावा धावफलकावरती आल्यात आणि 50 धावांचं आव्हान असणार आहे. पण तो आव्हान जड जाणार, कारण विष्णू खैर सारखा घातक गोलंदाज बाबू वाघमारे मॅन फ्रॉम शिवनगर, एक लेग स्पिनर बॉलर आम्ही ज्यांना लहानपणापासून पाहत आलोय, अतिशय चांगली त्यांची घातक गोलंदाजी आहे. त्याचनंतर मारुती वाघमारे असेल, महादेव पिरकड लेग स्पिनर आहेत. आणि टाळ्या झाल्या पाहिजेत महादेव पिरकडसाठी, जो सलामीला गेलेला फलंदाज अजूनही क्रीजवर राहिला. तब्बल 30 चेंडूंचा खेळ आणि वैयक्तिक धावा जमवल्या महादेव पिरकडनं. 14-15 धावा. अतिशय चांगली खेळी ती महादेव पिरकड यांच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. यावेळेस आपण पाहतोय की बरेचसे आपले आदिवासी खेळाडू ज्यांनी या क्रिकेटला आणि आदिवासी समाजाला क्रिकेटचं सुवर्ण दिवस दाखवले. कारण आपण पाहिलं DN पवार, शरद ठोंबरे सर, त्यानंतर वसंत पवार, की ज्यावेळेस शेतामध्ये खेळायचो, शेतात भाताचं शेत लावलेलं असायचं, इजा व्हायच्या खेळाडूंना. आणि अशा परिस्थितीतून आज मिळालेली ही सुवर्ण संधी आपण पाहतोय. शरद सरांनी पाहिलेली आहे, त्यांच्या शेतात खेळलोय. DN सरांना चांगलं माहिती आहे की आपण कशा परिस्थितीतून क्रिकेट सुधारला. आमचे अरुण वाघचौरे असतील की जे खूप चांगले आयोजक आहेत संजयनगरचे, त्यांनीही सांगितलं की अगदी हालाकीच्या परिस्थितीमध्ये 2005-06 मध्ये 3000 रुपये कॅश प्राईज असायचं पहिलं. आणि त्यावेळेस इन्व्हायटेड संघ नसायचे, येतील ते संघ. कधी कधी दिवसातून 1 मॅच व्हायची, कधी दिवसभरातून 12 मॅच व्हायच्या. अशा परिस्थितीतून आदिवासी समाज आणि या आदिवासी समाजाच्या मॅचेस सुधारत गेल्या. आणि आज आपण पाहतोय सोंडाई माता क्रिकेट संघ चिंचखांबला यांनी केलेली ही आयोजित नाईट शृंखला. आणि या शृंखलेमध्ये फक्त 8 आमंत्रित संघांना प्राधान्य दिले गेले. अतिशय चांगली ही संकल्पना. आणि मी खरं तर भारावून गेलो की ज्या पद्धतीने आपण आपल्या या 40+ मेंबरचं स्वागत केलं. कारण यांनी तुम्हाला दाखवलेले हे चांगले दिवस, यांनी घेतलेली मेहनत, यांनी केलेलं कष्ट आणि त्या कष्टाचं फळ आपल्याला निश्चितच पाहायला मिळतोय. आणि या तमाम आदिवासी समाजासाठी जर आपण पाहिलं ना क्रिकेटसाठी प्रवीण, तर विष्णू खैर असतील, आमचे संजय वाघमारे असतील, मारुती वाघमारे असतील, राम नाईक असतील, DN पवार असतील, शरद ठोंबरे असतील, त्यानंतर सोमनाथ वाघमारे असतील, महादेवजी पिरकड असतील, आणि तमाम हे 40+ चे मेंबर्स
यांनी जी मेहनत घेतली या मेहनतीमुळे आज आपल्याला या ठिकाणी सुवर्ण संधी पाहायला मिळते. मनोजजी गोरे साहेब आमचे या ठिकाणी आहेत. निश्चितच त्यांची ही नाईट शृंखला आपल्याला नेक्स्ट मंथ मार्चमध्ये पाहायला मिळते. अतिशय चांगलं त्यांचं हे आयोजन असं, कारण प्रकाश पवार जे क्रिकेट कमी खेळतात पण क्रिकेटचा अनुभव खूप जास्त आहे आणि समालोचनामध्ये त्यांनी भिलवलेच्या मैदानावरती स्टार्ट केलं आणि आज त्यांचं समालोचन आपण पाहतोय संपूर्ण रायगडमध्ये पाहायला मिळतं. यावेळेस गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय खालापूर संघाकडून बाबू वाघमारे, मॅन फ्रॉम शिवनगर. मुकुंद हा पहिला चेंडू वाईड बॉल आलाय, अव्वंतर धाव मिळते. वणवे संघाचा हा खेळाडू मुकुंद पहिला चेंडू वाईड बॉल टाकतोय. स्ट्रायकर एंडला फलंदाज डिएन पवार. हा चेंडू हलक्या हाताने डिफेन्स केलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडूची उचलफेक करणार, तोपर्यंत एक धाव मिळतीये. बघा काय सेन्सिबल क्रिकेट आणि क्रिकेटचा अनुभव. कारण डिएन पवार सरांना आपण पाहिलं ना तर मी कदाचित मला असं वाटतं की मी 6वी-7वी पासून डिएन पवार सरांना पाहतोय. अगदीच लहानपणी क्रिकेटचं, आणि मी ज्या स्टेजवर आज कॉमेंट्री करतोय हे भाग्य आहे की मला डिएन पवार सरांनी संध्या दिल्या प्रत्येक वेळेस. अतिशय चांगली खेळी या ठिकाणी पाहायला मिळते आणि आपण पाहतोय मुकुंद आणि डिएन पवार एकाच टीम मध्ये खेळायचं ज्या टायमाला जय महाराष्ट्र टीम. निश्चितच जय महाराष्ट्र विणेगावचा संघ ज्यावेळेस आपण खेळायचो आमचे संतोष हिलम पॅक करायचे, तर मुकुंद आणि डिएन पवार एका संघात खेळायचे. हा चेंडू जबरदस्त फटका, चेंडू येतोय सीमारेषे पलीकडे, मात्र वनबाउंस आलेला हा चौकार आणि या 4 धाव्यांशी धावसंख्येत बदल पडतोय. धावफलकावरती धावा 7. पहिलं षटक प्रगतीपथावर. स्ट्रायकर एंडला फलंदाज डिएन पवार. एक घातक खेळाडू आहे धनंजय पवार खऱ्या अर्थानं, आणि या शासकीय सेवेत रुजू असल्याकारणाने बराचसा वेळ त्यांना द्यावा लागतो. मात्र हा चेंडू चांगला फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईपर्यंत चेंडू सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी काऊ करूनच्या डोक्यावर आलेला षटकार डीजे. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट आणि एक आयोजकांनी दिलेली ह्या सर्व खेळाडूंना संधी. हा चेंडू जबरदस्त फटका, फाईन लेग सीमारेषे पलीकडे. अगदीच वाखण्याजोगी फलंदाजी जे धनंजय पवारच्या बॅटमधून पाहायला मिळते. सगळ्या यंगस्टर्स म्हणजे जे 18, 19, 20, 22, 23, 25 वर्षापर्यंत जे खेळाडू आहेत त्यांना लाजवेल अशी फलंदाजी. अजून एक चौकार मारला तर सुजय पवार यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राईज आहे. आणि अतिशय चांगली खेळी आपण पाहतोय तो फलंदाज डिएन पवारकडून. हा चेंडू चांगला आहे, टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाचा भेद घेतलाय. पंचांचा आमच्याकडे इशारा येतोय की षटक संपुष्टात येत आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा येत आहेत 17 धाव. 50 धावा जमवायचे आहेत आणि 17 धावा अजूनही धावफलकावरती आल्यात. या वेळेस आपण पाहतोय काय जबरदस्त खेळी या मैदानामध्ये होते. विष्णू खैर गोलंदाजी मार्कवर येतोय. भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून ज्यांच्यावरती स्टॅम्प पडलाय खऱ्या अर्थानं आपण पाहतोय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाचे ते कार्यकर्ते आहेत आणि भिलवले गावातून बिलॉंग करत आहेत. त्यानंतर वावरले ग्रामपंचायतीमध्ये तब्बल 10 वर्ष सरपंचपद भूषवलंय ते विष्णू दामू खैर यावेळेस गोलंदाजी मार्कवर येत आहेत. व्यावसायिक तितकेच चांगले आहेत, बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स. त्यानंतर राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा तितकाच चांगला दबदबा आहे. त्यानंतर क्रिकेटमध्ये सुद्धा तितकाच चांगला दबदबा आहे, कारण अंबिका चषक 2012 मध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, ओपन टुर्नामेंट
अगदीच आपण पाहतोय ओपनच्या टुर्नामेंट झाल्या होत्या आणि त्या टुर्नामेंट्समध्ये भिलोले संघाकडून खेळत असताना बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ज्यांनी पटकावलं होतं ते विष्णू खैर यावेळेस खेळपट्टीवर आहेत. अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय. या विष्णू खैर यांनी बऱ्याचशा संघांना एक दानशूर व्यक्तिमत्व, कुणीही जा आपणास मदत ही 100% असणार आहे. हा चेंडू चांगला आहे, जबरदस्त फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, हलक्या हाताने खेळ. आपण पाहतोय विष्णू खैरीची गोलंदाजी खऱ्या अर्थानं तितकी जबरदस्त गोलंदाजी आहे ना की भल्या भल्या बॅट्समॅनला या गोलंदाजाला पाणी पाजले. अमित म्हात्रे मॅन फ्रॉम कांब्यासारख्या फलंदाजाला सुद्धा याने. हा चेंडू चांगला आहे, पुन्हा एकदा आपण पाहतोय वाईडिश लॉंग ऑन मध्ये येतोय, मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवले. बघा काय गोलंदाजी आहे, बॅटला बॉल कनेक्ट होत आहे पण मोठा फटका येत नाहीये. कारण या गोलंदाजाची गोलंदाजी जर का पाहिली ना तर मोठे मोठे फलंदाज नतमस्तक होत होते त्या विष्णू खैर समोर. हा चेंडू चांगला, पॅड बरा झालाय, मात्र निश्चितच लेग विवरची अपील होती, फेटाळली आहे ती सुनील मुकणे या पंचांनी. आपण पाहतो सुनील मुकणे आणि भरत वाघमारे खूप चांगली मेहनत घेतली यांनी या स्पर्धेसाठी. भरत वाघमारे निश्चितच. तर भवरे सर एक अनाउन्समेंट करायची होती. डेवन पवार यांचा जर झेल कोण सोडेल त्या क्षेत्ररक्षकाला इथं आपण पाहता 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. जो क्षेत्ररक्षक कॅच सोडेल त्यासाठी देखील पारितोषिक लावलं जातं. ओव्हर टू कॉम्बॉक्स. निश्चितच आपण पाहिलं असेल प्रवीण बऱ्याचशा मैदानामध्ये नाव न घेता सांगतो की व्हाईट बॉलसाठी सुद्धा 100 रुपयाचं कॅश प्राइज आलं होतं. आणि सावळे विरुद्ध पारगाव मॅच असताना त्या ठिकाणी सुद्धा प्रत्येक व्हाईट बॉलला 500 रुपयाची कॅश प्राइज होती. मैदान होतं कर्जतचं. हा चेंडू जबरदस्त फटका, सलामी दिली ती टॉसबॉक्स आणि समालोचन कक्षाला दिलेली सलामी ती DN पवार यांच्या माध्यमातून आला हा षटकार. आणि या 6 धाब्यानिशी धावा संख्येत भर पडतीये. ती धावफलकावरती धावा आल्या आता 26 धावा, 26. अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. हा चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त फटका, क्षेत्ररक्षक आहे मात्र चेंडू फरार. वाईडिश लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे आलेला हा दर्जेदार चौकार. आमच्या सोबत जोडले जातात. इथं आपण पाहिलं तर आयुष खैर, अगदी पाहिलं तर बॉलिंग ट्रॅकवरती पाहता आपण विष्णूजी खैर आहेत. एक मोठं नाव आपण जर पाहिलं तर बिलवली गावातील एक रायझिंग स्टार आणि आदिवासी रायगड प्रीमियर लीगची जी जबाबदारी घेतली गेली आहे त्याचे सक्सेसफुल आयोजक पाहायला मिळेल. त्यांचे सुपुत्र कुमार आयुष खैर या ठिकाणी आमच्यासोबत जोडले जातात. त्यानंतर व्यासपीठावरती आपण पाहू शकाल इथं मात्र आमचे आदित्य वाघमारे असेल, जय हनुमान शिवनसे टीमचे आपण पाहिलं तर एक प्रतिनिधित्व आहे. त्यानंतर पाहिलं तर त्यांच्यासोबत जांभूलपाडा गावचा रायझिंग स्टार सुयश नाईक गोलंदाज याच मैदानावरती रनरअप ठरला होता त्यांचा संघ D फॉर्मॅटमध्ये. अप्रतिम. आणि त्यानंतर पाहता आपण व्यासपीठावरती मनोज दादा झोडे देखील असतील. बक्षिसांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर सन्माननीय उत्तमजी पाटील सर देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अगदी पाहिलं तर चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळतं. 2 षटकांचा खेळ संपलाय. नवीन गोलंदाजी मार्कवरती बाबू वाघमारे शिवनगर, मॅन फ्रॉम शिवनगर. या गोलंदाजामध्ये खूप मोठी क्षमता आहे. हा चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त. जसं सांगितलं होतं या गोलंदाजामध्ये क्षमता आहे आणि या गोलंदाजानं दाखवून दिलंय. पहिल्या चेंडूवरती गडी गारद केलाय तो फलंदाज बाद होतोय. आपण पाहिलं तर टेंबरी क्रिकेट संघ यामध्ये पुढची लढत पाहायला मिळेल. दोन्ही संघाला विनंती असेल आपण टॉससाठी इथं टॉस बॉक्स मध्ये यायचं लगेच.
प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. दोन्ही संघ संजय नगर आणि त्यांच्या अगेन्स्ट टेंबरी क्रिकेट संघ यायचं आहे लगेचच. यस, टॉस केलं जाईल लगेच या. टेंबरी आणि संजय नगर दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल टॉससाठी या. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण बघतो लेफ्ट हँडेड बॅट्समन जगदीश, महाराष्ट्र पोलीस. शेवटचं षटक ज्यांनी हाताळलं ते जगदीश यावेळी लेफ्ट हँडेड बॅट्समन आपण पाहतोय. आणि आपण जर का विचार केला ना प्रवीण, आपल्या या सामाजिक बांधिलकी जपता बरेचसे खेळाडू क्रिकेटचं खेळ जपताना शासकीय सेवेत कधी रुजू झाले कळलं नाही. आता जसं विचार केला की आपण हरिश्चंद्र निरगुडा, आपले हरीश निरगुडा जे खडकी गावातून बिलॉंग करतात ते ग्रामसेवक आहेत. त्यानंतर धारोळे गावचा विचार केला तर अनिल शेंडे, नरेश शेंडे आणि सुनील शेंडे हे सुद्धा शासकीय सेवेत रुजू आहेत. त्याच्यानंतर काही शासकीय आपण पाहतो महादेवजी पिरकड आणि विष्णू खैर साहेब की ज्यांनी या शासकीय सेवेत रुजू असलेल्या माणसांकडून काम करून घेतलं आहे. का तर ते या लोकशाहीचा कणा असलेल्या ग्रामपंचायतमध्ये सरपंच आणि सदस्य म्हणून विद्यमान आहेत. अतिशय चांगला खेळ. मयुरेश नर्सरीचे मालक आमचे संजयजी वाघमारे साहेब निश्चिंत आहेत, कारण त्यांना माहिती आहे आमच्याकडे गोलंदाजांचा भरणा आहे आणि बाबू वाघमारे जोपर्यंत गोलंदाजी करणार तोपर्यंत खालापूर संघाला निश्चिंत राहावं लागणार. हा चेंडू आपण पाहतोय अगदी खोलवर टप्प्याचा खणून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, चेंडूची उचलफेक करतोय, मात्र एकच धाव मिळते. आणि आपण पाहतोय ना की नाणेवली संघाने महादेव पिरकड यांना काय अजूनपर्यंत क्षेत्ररक्षणाची भूमिका निभावण्यासाठी दिली आहे. तर महादेव पिरकड तितके चपळ आहेत, चाणाक्ष आहेत आणि चतुर आहेत. ते जसे क्रिकेटमध्ये चतुर चपळ आहेत तसे राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा चतुर आणि चपळ आहेत. आणि निश्चितच आदिवासी रायगड प्रीमियर लीगचे ते अध्यक्ष होते आणि त्यांच्याच अध्यक्षतेखाली वरद 11 नाणेवली संघानं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं. अतिशय चांगले ते आयोजक आहेत, खूप चांगलं व्यक्तिमत्व जे सध्या यष्टीरक्षण करते. आणि बाबू वाघमारे मोहपाडा परिसरामध्ये एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. हा चेंडू चांगला आहे, खोलवर आहे, चकमा खाल्ला यष्टीरक्षकानं, चकमा खाल्ला तडमांच्या क्षेत्ररक्षकानं, मात्र मिळाले बाईच्या स्वरूपात एक धाव. आणि या एका धावेच्या बरोबरीनं धावसंख्येत भर धावफलकावरती धावा आल्यात. तर इथनं मात्र आता आपण संजय नगर क्रिकेट संघाचा कर्णधार आला टेंबरी क्रिकेट संघ म्हणून असेल आपण लगेच या टॉस बॉक्स मध्ये इथे टॉस केला जाईल. याचा टेंबरी क्रिकेट संघ उशीर करायचा नाहीये. लगेच टेंबरी संघाचे सुनील पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. टेंबरी गावातून बिलॉंग करतात, आमचे चांगले मित्र आहेत ते. आणि डीजे मास्टर त्यांचा स्वतःचा डीजे सुद्धा आहे, ज्यांनी आदिवासी प्रीमियर लीगमध्ये आपल्या त्यांचा आवाज आपण ऐकला. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाने चुकी केली आणि त्या मोबदल्यात मिळाल्या 2 धावा. कर्जतकरांचं खऱ्या अर्थानं कौतुक करायला हवं. कैलासजी खडके यांच्याकडून या दोन्ही खेळाडूंसाठी सुवर्ण संधी आहे. बॅक टू बॅक 2 षटकार जर का लगावले तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज येते. कैलासजी खडके सर आपण या, आपलं या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्वागत असेल. निश्चितच कैलासजी खडके ड्युटीवर आहेत. सध्या खूप ताण आहे, राजकीय असेल, शैक्षणिक आणि सामाजिक या तिन्ही क्षेत्रामध्ये 12 चेंडू 14 धावांची गरज आहे. तर याचा टेंबरी क्रिकेट संघ आपण टॉससाठी लगेच संजय नगर आल्या. संजय नगर संघाचा कर्णधार या लगेच टेंबरी क्रिकेट संघ यांच्यामध्ये टॉस केला जाईल. यायचं सन्माननीय उत्तम पाटील सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मध्ये टॉस केला जाईल. या मॅचचा पुढची वर्तमान लढत आपल्याला पाहायला मिळेल. अगदी पाहिलं तर दोन्ही संघ दिग्गजात, बिग फाईट बिग बॅटल रंगल यामध्ये तील मात्र शंका नाही. आणि टॉस केला जाईल इथं आपण पाहू शकाल उत्तम पाटील सन्माननीय उत्तमजी पाटील सर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. आपण पाहतो संजय नगर आणि टेंबरी. आणि टॉसचा कॉइन उत्तमजी पाटील सरांच्या वॉलेटमध्ये आहे. त्यांनी सांगितलं की माझ्याकडे आहे, मी देतोय. अतिशय चांगली खेळी या ठिकाणी आपण पाहतोय. खालापूर आणि कर्जत 40+ या दोन संघादरम्यान गोलंदाजी मार्कवर गोलंदाज खालापूर संघाकडून
विजय हिलम Yes, Man toss, from चिंचखांबला. टॉस बॉस. आणि पाहता इथं मात्र प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस आपण इथं पाहिलं तर संजय नगर संघाच्या बाजूने लागला. अगदी पाहिलं तर फक्त विचारलं जाईल डिसिजन इथे काय असेल. क्षेत्ररक्षण. येस Thank आणि you. इथे शुभेच्छा असतील जायचं दोन्ही संघ पुढच्या मॅच साठी पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये बबरी सर. निश्चितच आपण बघतोय विजय हिलम गोलंदाजी मार्कवर आहे, जो मलिंगा स्टाईलने गोलंदाजी करतो. हा चेंडू आपण पाहतोय पंच आमच्याकडे वळलेत, वाईट बॉलचा इशारा आलाय, अव्वंतर धाव मिळतीये. 12 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 14 तिथे मात्र हा गोलंदाजाने चुकी केली आहे. पण याच गोलंदाजाचा का विचार केलेला प्रवीण सर, 6 चेंडू 1 धावेची गरज असताना सुद्धा मॅच जिंकून आणल्यात. मात्र हा चेंडू आपण पाहतोय चांगला फटका, पॉइंट सीमारेषेपलीकडे 4 धावांसाठी चौकार. विजय हिलम आपला काळ दरारा 8वा तो आपला प्रताप. कारण 6 चेंडूमध्ये ज्यावेळेस 1 धावेची गरज असायची ना, त्यावेळेस सुद्धा विरुद्ध संघाला घाम फुटायचा, कारण शेवटचं षटक विजय हिलम हाताळायचे. शेवटचा ना अजून एक आहे. ज्या वेळेस विजय हिलमनं षटक हाताळलंय त्या वेळेस 1 धावेची गरज असताना सुद्धा प्रतिस्पर्धी संघ दडपणाखाली असायचा. मात्र आपण म्हणतो ना की जसं जसं वय होत जातं, जसं जसं खेळ कमी होत जातो, मात्र प्रॅक्टिस. हा चेंडू बघा, जबरदस्त चेंडू आहे, भन्नाट वेगात काही फरक नाहीये, टप्प्यामध्ये मात्र निश्चित फरक पडलाय, कारण वय जास्त झालेत. 40+ मध्ये आज आपण खेळतोय. अगदी चांगली गोलंदाजी आहे. आपण मागच्या 2-3 वर्षापूर्वी सुद्धा विजय हिलमला मेन टीम मध्ये खेळताना पाहिले. हा DN पॉवरचा चांगला फटका, मोठा फटका मारून देणार नाही याचं मिसफिल्ड पाहायला मिळतीये. पण आपण विजय हिलमचा विचार केला, एक चांगला गोलंदाज आहे, अप्रतिम खेळ त्यांच्या माध्यमातून सातत्यानं सोनाई माता क्रिकेट संघ चिंचखांबळासाठी दिलं गेलं आहे. आणि या स्पर्धेचे ते मुख्य आयोजक आहेत. ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आयोजित केली गेली ते विजय हिलम, त्याच्यानंतर संजय वाघमारे, त्याच्यानंतर संजय वसंत वाघमारे, तसेच समीर मुकणे, देवीदास मुकणे, प्रकाश मुकणे हे मुख्य आयोजक. हा चेंडू जबरदस्त फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईपर्यंत चेंडू सीमारेषा पलीकडे, स्क्वेअर लेग सीमारेषा पारित केली जाते. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. आणि या 6 धावेच्या बरोबरीनं धावसंख्या चौकार, माफ करा, चौकार आलाय. 1 धावेची गरज आहे. 1 धाव या ठिकाणी जमावी लागणार आहे आणि 1 धाव रोखणार का? हा चेंडू बघा हलक्या हाताने खेळलाय, या ठिकाणी थोडंसं मिसफिल्ड आणि कर्जत संघ या ठिकाणी विजयी झालाय. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचे गोडगोड कौतुक आणि सर्व 40+ मेंबरचं या ठिकाणी गोडगोड कौतुक केले जाते. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण या आपला सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. तर यायचं दोन्ही संघ इथनं मात्र कर्णधार अगदी पाहिलं तर जी वर्तमान लढत आपल्याला पाहायला मिळाली 40+ मास्टरची, इथनं मात्र एका बाजूला कर्जत आदिवासी वॉरियर्स आणि संजय नगर क्रिकेट